सुमन, ए सुमन, सुमन मला नाश्ता दे लवकर, मला निघायचंय. इलाय लवकर. अरे येतोय. ह्या काय आता काय चाललं तू? काय म्हणजे हॉस्पिटलला? अरे काल पण गेलो होतस ना, आज नाही गेलंस तर काय हॉस्पिटलला टाळा लागतला? तुझी तब्येत बघ ना, पायच आराम कर. अगं म्हणूनच तर चाललोय, काम केलं म्हणजे बरं वाटेल मला. तू वाढ आधी. तू काय कोणाचं ऐकलं नाहीस. मी लवकर येतो, ठीक आहे? आता काय बोलतोय मी? नाश्ता कर आणि गोळ्या घे, मगच जा घराबाहेर. अगं माझ्या लाडक्या बहिणीच्या हातचा नाश्ता केल्याशिवाय मी घराबाहेर पडायची हिंमत करेन का? माका एवढं घाबरलं असतंस ना तर घराबाहेर गेलं नसतंस. चल, वाढ वाढ. नाश्ता करून घे. बस बस बस. अरे खा रे. ही नको पास मला. माका असं वाटतं ना, बयोन आपल्याबद्दलची शुभूकडे ना काही चुगली केलेली नाही. हा जर केली असते ना तर आतापर्यंत शुभूने आपल्या दोघांका फार उलटापालटा करून विचारपूस केली असती. मलाही तेच वाटतंय भाऊजी. थांबा जरा, मी आलेच. गुड मॉर्निंग. हे काय, तू कुठे चाललास? बघ ना माझी वहिनी, माझा पण ऐकत नाही. आज पण चालू हॉस्पिटल. शुभू, आज पण हॉस्पिटलला जायची काय गरज आहे? तुला आरामाची गरज आहे. गौतमी, मी डॉक्टर आहे, विसरलीस का? हो, पण सध्या पेशंट आहे ना. एक दिवस नाही गेलं तर काय फरक पडतो? नाही, माझ्याने नाही राहणार. तो काही माझं ऐकणार नाही. बरं, ऑन द वे मला ड्रॉप करशील का? अर्ध्या तासात निघू. हा. इराला विचार, इरा येत असेल तर तिला घेऊन जा. ठीक. इरा इरा तर केव्हाच निघाला हॉस्पिटलला. इतक्या लवकर? हा, काहीतरी काम असं म्हणाला. बरं आहे. इतक्या लवकर का गेली असेल इरा हॉस्पिटलला? हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. कसं आहे, बदल मी माझ्या बाबासाठी केलाय, तुझ्यासाठी नाही. बयो, हा, काय झालं? काय नाही. इरा आता इकडून गेली, ती काय बोलली का तुला? म्हणजे इराच काहीतरी बोलली. पण बाबा तर काल तिच्याबद्दल चांगलं बोलत होता, म्हणजे ती खरंच बदलली असं म्हणत होता. काय झालं आता, पुन्हा त्रास दिला का तिनं? दादा, अरे तुका माहितीये ना आपल्या इराचा स्वभाव. तिची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे आणि सध्या तरी तिचं मन बदललंय ना, ह्या जास्त महत्वाचा. पण आता हा बदल किती दिवस टिकतोय ते बघूया. बरं असो, मी ज्यासाठी आलोय तेच विसरलो. तुला विशाल सरांनी डायलिसिस साठी बोलवलंय. हा, मी जाते आता. चल. अंकिता वहिनी खाया. बयो, अगं गीताने फ्रेंडशिप डे विश करण्यासाठी केक आणला होता, ते कट करत होतो, बाकी काय नाही. आणि तुला तर माहिती आहे ना, तिला सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला आवडतात, पण मला नाही आवडत. पण तू तिच्यासाठी करतस ना हा सगळा, म्हणजे अंकिता तुका मनाविरुद्ध वागूक लावता. बाप रे, म्हणजे तुका कोणीतरी त्रास देता. मी लगेच बाबांका सांगते. नाही, बाबाला नको सांगू सागर. मग तू आनंदाने करतास ना सगळा. हा, मग तसं सांग. नाही अगं, तसं नाही आहे बयो. नाही सांगत बाबांका काहीच. आता घे तू माझी मजा.
तू जेव्हा प्रेमात पडशील आणि तुझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होतील ना, तेव्हा सांगतो मी तुला. तुझ्यासोबत राहायचंय मला तू खूप आवडते. सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे तेव्हा. मासा काहीच होणार नाही आणि माका या सगळं जमत पण नाही. मॅडम, कोणी ठरवून प्रेमात पडत नसतं. प्रेम ना अशी हळूवार खुलत जाणारी गोष्ट आहे. कोण कुठली अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपलं जगच बदलून जाते. म्हणजे ती व्यक्ती समोरून आली जरी ना, तरी आपलं सगळं भान विसरून जातो आपण. तुला आता नाही कळणार ते. तू जेव्हा प्रेमात पडशील ना, तेव्हा कळेल. बरं, जेव्हा कळायचं ना तेव्हा कळण ते. हो, चल आता उशीर होता आपल्या. चल. नशीब या बयोने शुभंकरला अजून काही सांगितलेलं नाहीये. पण रमाकांत भाऊजी अजूनही काही सांगता येत नाही बरं का. तुमका नेमका काय म्हणूचा? म्हणजे ती बयो आता तिचे खरे रंग दाखवायला लागलीये. काल तर उद्धटासारखी बोलत होती माझ्या समोर, लायकी काढत होती माझी. काय सांगतास काय वहिनी? त्या बयोन तुमची लायकी काढल्या? नाही तर काय. जाम हिंमत वाढली हा तिची. अहो तिची तर खात्री आहे, शुभंकरला मारायला आपणच इंजेक्शन दिलंय. हो वहिनीनू, त्या बयो आपल्या खयो अडकवची नाही ना? नाही हो, आपल्या विरुद्ध पुरावे नाहीयेत तिच्याकडे. पण आपल्याला काही दिवस जरा सावधच राहावं लागेल. कदाचित आपल्या विरुद्ध पुरावे शोधतही असेल. एक बरा तिने ना किती पण शोधल्यांना ते तिका काय सुद्धा सापडूचं नाही. पण या बयोचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. आणि तिचा जर कायमचा काटा काढायचा असेल ना, तर डाव हॉस्पिटलमध्येच टाकावा लागणार आहे. हा ना, पण तुमचं तो दुष्यंत ते आपले दुष्यंत सर नाही हत ना थय. हा, नाही तर काय तिचे 3-13 पावणे 12 केव्हाच वाजवले असते. अख्खो हॉस्पिटल ताब्यात होता. मग हे काय? तेच तर. आणि त्या पोटेवरती माझा अजिबात विश्वास नाहीये. तो तर माणूस ना वहिनीनो हातात धुरूच्या लायकीतो नाही. माका ना कधी कधी वाईट वाटतं वहिनी. म्हणजे मी अभ्यास करून ना असं शिकून बिकून मस्तपैकी डॉक्टर झालो असतो. आणि मग हे डॉक्टर होऊन ना माका हॉस्पिटलमध्ये जाऊची संधी मिळाली असते. पण हे 2 डॉक्टर ना काय कामाचे नाही. रमाकांत भाऊजी, हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी डॉक्टरच असण्याची काही गरज नाहीये. नाही नाही, त्या डॉक्टरच होऊक लागतला. हो नाही, कोणीही जाऊ शकतं. नाही ना, असा कोणी पण उठून त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. सफाई कामगार पण जातातच की रोज. हा, सफाई कामगार. सफाई कामगार. सफाई कामगार. मी सफाई कामगार नाही. नाही 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 नाही, माका का जमूचा नाही. मी रमाकांत भाऊजी, मी ऐका. जाऊचा नाही. नाही तुम्ही जमणार ऐका. नाही. तुम्ही माझा प्लॅन तर ऐका. माझ्यावर विश्वास आहे ना ते तुमचा. रमाकांत शेठ असे रमाकांत शेठ. अहो पण माझा ऐका ना तुम्ही. हा, मी तुम्हाला उत्तम प्लॅन बनवून देते आणि याच्यावरती आपण नंतर बोलू. मी आता जाते, मला उशीर होतो. शुभ माझी वाट बघत असेल. हा? वहिनीनो ऐका ना. बाय. वहिनीनो ऐकून चालते घ्या. मी. वहिनीनो थांबा ना. वहिनीनो माका नाही जाऊचा. हॉस्पिटल मध्ये सफाई कामगार म्हणा. वहिनीनो ऐका ना माझा. So today we are going to learn about liver functions. Okay, right? तर लिव्हरच्या मुख्य कार्यांमध्ये एक महत्त्वाचं कार्य म्हणजे बायोकेमिकलची निर्मिती आणि विषारी घटकांचं डिटॉक्सिफिकेशन. ओके, इट्स ओके. आणि अंकिता, तसंही मी तुझ्यावर रागावलो नाहीये. काय ग बयो, हात दुखतोय काय? काय झालं? नाही, काय नाही. तर आता मला सांगा, व्हॉट इज द रोल ऑफ लिव्हर इन ग्लुकोनिओजेनेसिस? ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये लिव्हरचं योगदान काय आहे? कोणी सांगू शकेल का?
बयो तुला येतच असेल की उत्तर सांग की. अगो माका नक्की नाही माहिती. आय एम शुअर सरस्वतीला याचं उत्तर येतच असेल. हो ना? सर अरे वा, इराला पण उत्तर येत आहे. ओके, व्हेरी गुड. सांग बघू. येस सर. सर लिव्हरचं ग्लुकोनिओजेनियोसिस या प्रोसेसमध्ये प्रचंड योगदान आहे, कारण लिव्हर लॅक्टेट, ग्लिसरॉल आणि अमिनो ॲसिड्सला ब्रेकडाऊन करून शुगर, ग्लुकोज, बाय प्रॉडक्ट्स आणि इतर फॅट्समध्ये ट्रान्सफॉर्म करतं, ज्यामुळे एनर्जी शरीराला मिळते. खूप छान इरा, खूप छान. तू अगदी करेक्ट उत्तर दिलंस. व्हेरी गुड. बस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शुभू घरी आराम करायचा असणार, हॉस्पिटलमध्ये लगेच जायची काय गरज आहे? काम केल्याशिवाय मला चैन नाही पडणार ग. पण काम करताना तरी तू शांत बसतोस का? तिथे तर सतत चालूच असतं ना काहीतरी. पुन्हा काही झालं म्हणजे हे बघ, सध्या तरी गोळ्या, औषधं, हॉस्पिटल, इंजेक्शन, पेशंट ह्याच्यापासून लांबच राहा. स्वतःची काळजी घे. हा, बस बस बस, इथे थांबव, मी उतरते इथे. मी निघते. गौतमी थांब, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. तुला त्या इंजेक्शन बद्दल काय माहितीये का? तुझा कोणावर संशय आहे? कोणी केली असेल त्या सुनीलला मदत? मला काहीच लिंक लागत नाहीये. नाही रे, मलाही काही कळत नाहीये. म्हणजे हे सगळं कसं झालं असेल मलाही काही समजत नाहीये. चल मी निघते. गौतमी, हा? तुला स्टोर रूमचा ऍक्सेस आहे ना? तू जातेस ना स्टोर रूम मध्ये? ऍक्सेस होता, आता नाहीये. मध्ये ते हॉस्पिटलमध्ये सगळं प्रकरण झालं ना, तेव्हापासून एक तर माझा बिझनेस पण कमी झालाय हॉस्पिटलमध्ये आणि ऍक्सेस पण राहिलेला नाहीये. बरेच दिवस झाले मी स्टोर रूम मध्ये गेलेच नाही. अरे मला फक्त कळू दे त्या सुनीलला कोणी मदत केली ते. बघ मी काय करतो. हे बघ, तू नको जास्त विचार करू. हा, मी निघते. बाय बाय. साईड 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 साईड. काय कळलं? ए, दिसत नाही का तुला? डोळे फुटले काय तुझे? बावळट. माका दिसत नाही? हा, आता काय चिकटपट्टी लावून फिरतास? ए, आधी तू येऊन आम्हाला धडकला. उलटा चोर कोतवाल को डाटी. कोतवाल कोतवाल खाया. माका लपवा, माका लपवा, माका लपवा, लपवा. काय तुझं? ए, गांडा खाई गया छे के? हा, आधी तू येऊन आम्हाला धक्का मारला आणि माझ्याच मागे लपतो. काय चाललाय तुझा? हाय, पोलीस नाही येऊ. पोलीस काय येतील? आम्ही ताच विचारतोय. हाय, पोलीस नाही येऊ. एक मिनिट, तुला कोण हवंय आणि मुळात तू आमच्या हॉस्पिटलला काय करतोय? मी हाय कशा केलंय? अरे देवा, विसरलोय. मी ना हाय कोणातरी भेटू गेले होतोय. कुणाला? ताच आठवत नाही. एक मिनिट, मला सांग, तुला बयोला भेटायचंय का? हा हा, बयोग भेटू गेलाय मी. आई शपथ, आता आठवला. तुमका सांगताय यो इसरण्याचो आजार ना माझं गेल्या वर्षापासून आहो. तुमका सांगताय गावाकडे. एक मिनिट, आम्हाला दोघींना पण खूप उशीर झालाय हो ना? हा, आम्हाला जायचंय. हा, हो, तुला बयो हवी आहे की नाही? हा,
बयो खया ए ते आम्हाला नाही माहिता. ए चल ग. अरे थांब ना, मला माहितीये ना. माहितीया बयो बयो ना. हा 6 नंबर वॉर्ड. 6 नंबरला. ठीक आहे, येते. थँक्यू. येते. अरे हा 6 नंबर. हा इकडे आहे ना. चला चला येते. वेडा. चल. काय ए अंकी, तू ना त्या आरव सोबत राहायला लागल्यापासून इरापेक्षा बयोची खबर तुला जास्त असते. आणि तू आम्हाला भेटणं पण कमी केलाय. काही काय, तू बेस्ट फ्रेंड आहेस का माझी. बेस्ट फ्रेंड. आणि तुला खरंच सांगते, मी इकडून आले ना, म्हणजे मी इकडून आले तेव्हा मी डोळ्यांनी बयोला बघितलं, शपथ. आणि तुला शपथ सांगते, मी सध्या माझं प्लेसमेंटचं इंटर्नशिपचं इतकं टेन्शन घेतलंय ना, माझं लक्ष तिकडेच आहे अगं सगळं. आता तुलाच माहित तुझं लक्ष कुठं येते. चल. तुमका आता चक्कर येतं असं नाही ना वाटत? उद्या सकाळी परत डॉक्टर येतील व्हिजिटला, गोळ्या बदलून देतील. बयो बयो. तुम्ही द्या, मी इले. हा दादा, अरे तू हय काय करतास? काय झाला? अरे तुका जर पोटे सरांनी बघितला ना तर सगळा गोंधळ होईल. बयो अगो मी जाईन लगेच. ता सगळं जाऊ दे. माका सांग, डॉक्टर बरी आहेत ना आता? होय, बऱ्यात. हळूहळू होतात रिकवर. तू हय काय करतास सांग ना. बयो आपल्या गार्डन मधलं क्लिनिक आहे ना, ते पेशंट सगळे खोळंबले आहेत. अरे बाबा बरे झाल्याशिवाय आपण नाही करू शकत चालू. अगो पण तू, आरव, अंकिता, इरा हाच ना तुम्ही सगळे. अगो सर्दी पडशान सगळे पेशंट हैराण झाले आहेत, खोळंबले आहेत. अरे पप्पा दादा, पण आपण असे नियम नाही तोडू शकत. डिग्री असलेले अनुभवी डॉक्टर असल्याशिवाय आपण नाही क्लिनिक चालू करू शकत. आणि बाबा जोपर्यंत बरे नाही होत ना, तोपर्यंत आम्ही पण नाही थंय जाऊ शकत. असं आपण लोकांका चुकीचं मार्गदर्शन नाही करू शकत ना. मग हे असं असतं तर कोण पण असा पांढरा कोट घालून फसवू शकता लोकांका. हा देवा रवळनाथा, तर डॉक्टरांका लवकर बरो कर आणि माझा कम्प्युटरचं काम माका परत मिळू दे. जा आता. येते. श्वास घ्या, मोठ्याने घ्या. सोडा. परत घ्या. सोडा. परत घ्या. सोडा. ओके, ठीक आहे. पल्स वगैरे तर नॉर्मल दिसते. खूप इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे आधीपासून ना. ओके, WBCs नॉर्मल आहेत, प्लेटलेट्स पण बऱ्यापैकी आले आहेत, हिमोग्लोबिन पण नॉर्मल आहे. मगाशी सांगितलेलं इंजेक्शन रेडी करा. ओके. ही एवढं मन लावून काम करते. इरा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सगळ्या पेशंटच्या रिडिंग्स घेतल्यात. अरे वा. नाही म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी येऊन तू सगळ्या पेशंटचे रिडिंग्स घेतलेस. क्या बात आहे. आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. आणि या एफर्ट्स मध्ये जर का कन्सिस्टन्सी राहिली तरच खूप पुढे जाशील. थँक्यू सर. मला जास्त बदल करायचा नाहीये, फक्त काही लोकांचे पर्स्पेक्टिव्ह बदलायचे. दॅट्स इट. ओके. नाही पण ते काही असो, जे करतेस ते चांगलं करतेस. Keep it up. थँक्यू. Continue. या. विशाल, लवकरच तुझ्या माझ्याबद्दलच्या भावनाही बदलतील आणि तू कायमचा माझा होशील. मॅडम. हा 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 द्या.
बाबा बाबा तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय करताय? सगळेजण मला हेच काय विचारताय. मला कळतं ना, मी डॉक्टर आहे. बाबा तुमका त्रास होऊ नये म्हणून सगळे काळजी करतात ना. त्रास कमी व्हावा म्हणूनच मी आलो इथे. म्हणजे मला काही काम केल्याशिवाय चैन नाही पडणार. बाबा तुमका अजून पण विकनेस हा. मला विकनेस हा नुसता शरीराचा नसतो, मनाचाही असतो. इथं आलो, थोडं काम केलं की मला बरं वाटेल आणि मी रिकवर पण फास्ट होईल. म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही आहात. परवाच कोणीतरी मला म्हणत होतं, बयोचा बाबा एकदम बयोसारखा आहे, हट्टी. इरा आज लवकर आली ना. होय. तिचं कालचं वागणं मला खूपच कौतुकास्पद वाटलं. तुझ्याशी नीट वागली ना.